रानात एखादे सुंदर फूल उमलावे, आपल्या सुगंधाने त्याने सर्वांना आकर्षित करून घ्यावे, तशी ही कथा आहे. ही काल्पनिक नाही, म्हणून तर ही खरी गोष्ट सांगायलाच हवी. चौंदा नावाचे एक मोठे टुमदार गाव. गावात प्राथमिक माध्यमिक शाळा, ग्रामपंचायत होती. गावाची लोकसंख्या असावी 5,000 पर्यंत. गाव गुण्यागोविंदाने एकोप्याने नांदत होते. गावात श्रीमंत होते, गरीबही होते. गरिबी आणि श्रीमंती शेजारी शेजारी नांदण्याची भारतीयांना सवय आहे. गावात एक माध्यमिक शाळा होती. शाळेत विद्यार्थी शिकत शहाणे होऊन बाहेर पडत. त्यात हुशार होते, मंदबुद्धीचे होते, गरीब होते व श्रीमंतही होते. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, सद्गुणी व्हावे असे कुणाला वाटत नाही. सर्वांनाच वाटत असते. जमीनदार तुकाराम पाटील त्यांच्यापैकी एक. त्यांना एकसारखे वाटत होते की गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावे. त्यांनी एक पारितोषिक ठेवले होते. बक्षीस ₹250. पण ते कुणाला मिळणार होते? जो 10वीच्या परीक्षेत शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होईल त्याला. 10वीची परीक्षा संपली. निकाल जाहीर झाला. एकनाथ वाघमारे शाळेत प्रथम आला. त्याला 90% गुण मिळाले होते. तो या पारितोषिकाचा मानकरी ठरला. त्याला पुढील शिक्षणासाठी पॉलिटेक्निक कॉलेजला प्रवेश मिळाला. पण तांत्रिक कारणावरून वसतिगृहात प्रवेश मिळू शकला नाही. खोली घेऊन राहायची ऐपत नव्हती. त्याचे आई वडील मोलमजुरी करून प्रपंच चालवीत. ते एकनाथला शिक्षणासाठी पैसे देऊ शकत नव्हते. गरिबी माणसाला शहाणपणा शिकवते, कष्ट करायला भाग पाडते असे म्हणण्याऐवजी कष्ट करायची सवय लावते असे म्हणावेसे वाटते. एकनाथला कष्ट करायची सवय होती. प्रामाणिकपणे जीवन जगायची त्याची तयारी होती. शिक्षणाचा खर्च करायचा कसा हा प्रश्न त्याच्या पुढे होता. त्याने मिळेल ते काम करून शिक्षण घ्यायचे ठरवले. एकनाथ 10वीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊन शाळेत पहिला आला होता. तो तुकाराम पाटील यांच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला. त्याला हे पारितोषिक द्यावयाचे होते. त्यासाठी एखादा सुंदर कार्यक्रम हवा, मातब्बर पाहुणा हवा, गावातील लोक व विद्यार्थीही हवेत. सर्वांसमोर पारितोषिक दिले म्हणजे घेणाऱ्याला आनंद वाटतो, त्याचा सद्गुण वाढतो, इतरांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळते. पारितोषिक प्रदान कार्यक्रम ठरला. प्रशालेसमोरचे विस्तीर्ण पटांगण. सर्व विद्यार्थी पटांगणात रांगेने बसलेले. सर्व गावकरी जमा झाले. टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. एकनाथने हात उंचावून अभिवादन केले, वाकून नमस्कार केला. मुख्याध्यापकांनी एकनाथला कडकडून मिठी मारली. कार्यक्रम सुरू झाला. बक्षिसासाठी एकनाथ वाघमारेचे नाव पुकारण्यात आले. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. एकनाथला रोख 250चे बक्षीस देण्यात आले. एकनाथच्या आई वडिलांचाही सत्कार करण्यात आला. एकनाथ बोलायला उभा राहिला. तो विनयाने बोलू लागला. मी या पारितोषिकाचा मानकरी ठरलो याचे सर्व श्रेय माझे गुरुजन, आई, वडील व माझे मित्र यांनाच आहे. मला पुस्तकांची, वह्यांची, परीक्षा फीची कमतरता जाणवली नाही. सर्वांनी सरळ हस्ते मला मदत केली. मला गरिबीची जाणीव कुणी होऊ दिली नाही. माझ्या मित्रांनी मला कशाचीही उणीव भासू दिली नाही. मी गरीब व होतकरू म्हणून सर्वांनी मदतीचा हात दिला. याची परतफेड म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून माझ्या मागून येणाऱ्यांना मदत व्हावी या हेतूने मी जमेल तेवढे देत आहे. या बक्षिसातील ₹100 मी माझ्या मुख्याध्यापकांकडे देत आहे. मुख्याध्यापकांनी कृतज्ञतेच्या भावनेतून त्या पवित्र देणगीचा स्वीकार केला. या प्रसंगाने अनेकांचे डोळे पाणावले.
एकनाथच्या कृतीतून माणुसकीचा गहिवर पाझरत होता. रस्त्यात सापडलेल्या पैशावर आपण हक्क सांगतो. हक्काच्या पैशाला तर आपण जीवापाड जपतो. पण एकनाथ वाघमारे वेगळा वागला. बक्षिसाची रक्कम सर्वस्वी त्याचीच होती. त्याला त्या पैशाची गरजही होती. परंतु तशाही परिस्थितीत त्याने आपल्या मित्रांचा विचार केला. गरजू मित्रांना अल्पशी का होईना मदत मिळावी ही त्याची प्रामाणिक इच्छा होती.